स्ट्रॉबेरीवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय आणि त्यामुळे ज्या पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं तेच पीक उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। स्ट्रॉबेरी पिकात तब्बल 30 लाख रुपयाचं उत्पादन देणारे शेतकरी कमलाकर भोसले, पण त्यांनी आपला स्ट्रॉबेरीचा फळ उपटून बांधावर फेकून दिलाय। भुरळून टाकणारी लाल गोड स्ट्रॉबेरी आता शेतकऱ्यांसाठी कडू होऊ लागली। एकीकडे बसणारा वातावरणाचा फटका आणि त्यामुळे पसरणाऱ्या रोगराईमुळे शेतकरी हतबल झालाय। महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीवर करपा भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली आहे। त्यामुळे शेकडो एकर स्ट्रॉबेरीचे प्लॉट बर्बाद होत असल्याने लाखो रुपयांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय। दर घसरल्याने आणि वातावरणाचा फटका पिकांवर होऊ लागल्याने महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीचे प्लॉटवर प्लॉट शेतकरी उपटून बांधावर फेकून देऊ लागलेत। रोपं तर ह्यावर्षी तयार झाली नाहीत। एकतर दुष्काळ, वातावरणातला बदल आणि ज्यावेळेस पावसाची खरी गरज होती त्यावेळेस रोपं सुटायला पाऊस मिळाला नाही। आणि आत्ता जो अवकाळी पाऊस झाला तो पाऊस स्ट्रॉबेरीला, खरं तर स्ट्रॉबेरी सुरू झाल्यावर स्ट्रॉबेरीला पाऊस चालत नाही आणि तो पाऊस, अवकाळी पाऊस अतिशय प्रमाणात पडल्यामुळं ते स्ट्रॉबेरीचं पूर्णपणे नुकसान झालं। कृषी विभागाच्या योजना आणि शासनाचं शेतकऱ्यांकडे होणारं दुर्लक्ष यावर शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय। कमलाकर भोसले यांनी 3 एकरमध्ये तब्बल 30 लाख रुपये खर्च करून स्ट्रॉबेरीचं पीक तळहाताच्या फोडाप्रमाणे गेल्या 6 महिन्यापासून जोपासत होते। मात्र वातावरणाच्या अचानक बदलामुळे करपा, भुरी आणि इतरही रोगाच्या प्रादुर्भावाने अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। कमलाकर भोसले यांच्या स्ट्रॉबेरीची प्रारंभी चांगली उगवण झाली, मात्र त्यानंतर निकृष्ट दर्जाचे स्ट्रॉबेरी प्लांट त्यांच्या नशिबी आल्याने त्याला फळधारणा देखील झाली नाही आणि त्याची वाढ देखील झाली नाही। त्यामुळे लाखो रुपयांचा फटका कमलाकर भोसले यांना बसलाय। 40 रुपयाप्रमाणे लाखो रुपये कॅलिफोर्निया आणि प्रदेशातून विविध जातीच्या स्ट्रॉबेरीचे प्लांट शेतकऱ्यांनी खरेदी केले। मात्र अशा अनेक शेतकऱ्यांना बोगस प्लांट नशिबी आल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जाण्याची वेळ आली आहे। ही स्ट्रॉबेरी लागवड करताना जून महिन्यामध्ये परदेशातून रोपं येत असतात, परंतु ही रोपं येत असतानाच या ठिकाणी काही कंपन्यांची रोपं ही निकृष्ट दर्जाची आली। त्याच्यामुळं त्या रोपांना खूप प्रमाणात त्या ठिकाणी मर झाली आणि त्याच्यातच 50% शेतकऱ्यांचं नुकसान झालं। परदेशातून आयात झालेली रोपं निकृष्ट दर्जाची आल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। त्यांच्यासारखे अनेक शेतकरी या नुकसानीला बळी पडलेत। त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान झालेल्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन प्रत्येक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करावेत आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। इम्तियाज मुजावरसह ब्युरो रिपोर्ट, महाबळेश्वर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।